अंकल ये तुम्हारा काम कर दिया मैंने, ये बुड्ढा बुड्ढी ला के दी तुमको। हाँ लेकिन इनको वैसे मत छोड़ने का। हाँ ये भेजा चैप्टर है दोनों भी। साले ने मुझे बहुत घुमाया, गल्लो गल्ली घुमाया उन्होंने सालों ने। ये भेजा भेजा बोगस है बुड्ढा बुड्ढी। अंकल तुमको मालूम नहीं है, ये बुड्ढी डांस बार में गई थी नाचने को, ये बुड्ढा भी चालू है। ये बुड्ढी बेचने का प्लान किया था। ये बुड्ढा भेजा है, डेंजर है ये, दिखता वैसा। हाँ मुंह से मुंह पे मत जाओ उनके उसके। मले या डंगऱ्याचं नाही माहित हा कसा आहे तर, पण हे मले माहित आहे कशी चावड आहे किती आहे तर। हा इले फक्त नोकरेल काम पाहिजे। हा हा इले नुसतं खाया प्यायला चवना पाहिजे, राहायला चांगलं पाहिजे। अरे तुले याचं माहित नाही पण मला माहित आहे ना। हा गोड बोलून बरोबर बोट फिरवते। सायाच्यानं मला प्रायव्हेट मध्ये डिलिव्हरी करायला लावली। डिलिव्हरी करता करताच पोहून गेला। सायाच्यानं बिलही भरलं नाही। बिल भरतो समाजसेवक आणि मी अशा डिलिव्हऱ्याला करतो। अरे साल्या कुतळल्या चमने हा माझेले कट्या लोकांना फसवता काय रे? हो समाजसेवक नाव बदनाम करून राहिला का समाजसेवेचं? लाज वाटली रे तुला जराशी? काही जनाची नाही मनाची रे। भामट्या थुतऱ्याच्या टकल्या वर पाहिनं खाली काय पाहून राहिला भामट्या? बाया फसायचा लपड्या करायचे धंदे आहेत का तुझे? हो लुच्च्या। अरे टमाट्या बोलणं आता टकल्या आता तोंडातून शब्द नाही निघून राहिले का? मला चंदन मेंदन लावता का शरीफ दिसतं? तोंडावून का मासूमास पण अंदर पुरा काय असतो? पण गड्या हे कमली जाय की दुसरी जाय? हा कमली तर बापा साडी घालेन हे करे, हे तर चष्मा जीनचा पॅन्ट टी शर्ट काय जलवाईचा तर हे कोण आहे तर? बापा तेच आहे ना हे घुबड, हे तेच आहे कमली आहे हे चावड आहे ना ही। इले फक्त नखरेल काम पाहिजे। मग हे पहिले तर हेकोडी चालेल का? जे आता पायातच फिरली जशी काय हेकोडी काऊन चालली? ढुंगण काढून चालून राहिली हे। हा काय झालं गेले? तर पहिले काही दणका नव्हता, आता दणका बसल्यावर हेकोडी चालली नाही तर खायचं काय सरकी चालणार आहे का? हा का रे टकले? हा पुरी थंडीगार करून टाकली हे तर। हा कमली डायरेक्ट हेकोडीच केली तुला तर। अरे हा माहिती देवा अरे बघा शांता बेजाच चावट आहे रे हे तर। काय ना जीन्स पॅन्ट टी शर्ट राहिली काजी। हे जर जेवण असते तर काय नोकरी गेली असते रे बाई? काय मेकअपच्या काय ब्युटी पार्लरमध्ये जाऊन बसली असती का सायाची? पाहिनं डोंगरी आहे खेकड। हा खरं लुई झालं हिचं मास बुलबुल झाली। पाहिनं जीन्स पॅन्ट टी शर्ट घालून आली घात काही लाज वाटते? हा कोण काय करीन काही सांगता येत नाही म्हणजे राबू सारा जग बय केला आता। हो जसा चानस भेटला तसं राहतात लोक। काय काका मुंगी उले काय बोलणं भादरनं काहीतरी तोंड उलून नाही राहिलं का? रे टकल्या शिप तरी समाजसेवक होता ना तू? हा मोठा समाजसेवक करस ना? हा बोल ना आता उलून नाही राहिलं का तोंड? काय बोलू बाबा तुम्ही बोलू नाही देऊन राहिले काय बोलू मी सांगा बा आता? तुम्ही पळो बंदच बोलून राहिले। एक झाला की काय बोलू मी सांगा ना? तुले जे काय बोलायचं ते बोल ना तू। बोल मान ना तुझी भूमिका मान ना काय आहे तर। बोल तू बोलल्याशिवाय कसं समजणार नाही आम्हाला? बापा मी समाजसेवक होता बापा, लय बाहेर डिलिव्हरी केल्या मी, त्याचे पैसे नाही आडी अडचणली मी कामात पडतो, मला काही कोणी नाही। प्रॉपर्टी लय आम्हाला बाबा त्याची माझं तुम्ही समाजसेवा करतो। पण या डोंगरी सारखी मला बुढी लोक नाही भेटली ना बापा। हिची डिलिव्हरी केली आणि हा बुड्या जात मग काही दूध आणले काही फळफळा आणले। ही बुडी जो मी असं त्या बुडीनं मावर फटकणं टाकलं ना बापा। आयला बीच म्हटलं मला डायरेक्ट मला फसवलं या बुडीनं। आता कसं माई वांदा पडेल होता, माई बायको मरेला, मला ही बुटी आशा लागली हिची। मग गेलो बाबा पोहून। आता माई काय गलती आहे सांगा बा? आता येणच नेलं ना मला पोहून। खोटा नको बोलू ना रे टकल्या, खोटा नको बोलू ना। डिलिव्हरीच्या बहाण्यानं लागे तू दवाखान्यात थांबत जास्त, दवाखान्यात थांबत जास्त मला लागे जबरदस्तीने मुंबईला नेलं। असं करतो तसं करतो मार तू ना डोरे टाकले ना तू नसतं मला म्हटलं काही। आता मी सांगू काय काय म्हणस तू सांगू काय? कल इस दोनों का भी कुछ मत सुनो, ये भैया डेंजर है बोला। हाँ भैया डेंजर है, चालू चीज है दोनों भी, बुड्ढा बुड्ढे भी ये घुमा रहे तुमको। ये साले दोनों में मतलब ही एक जैसी है ये। अरे अंकल हम 10 लोगों को चराने वाले हैं, हमको घुमाए इसने, तुम किस गली में किस खेत की मूली हो? ये भैया डेंजर है बुड्ढा बुड्ढी, ये इसके बोलने पर विश्वास मत करो। अरे तुम्ही दोघे जण काही सांगू नका ना, बजा चावटा ना तुम्ही अशी काय ना एकामेकांवर मरता ना तुम्ही। आता फक्त कसं हे कमली सांगते या डंगऱ्याचं नाव, हा डंगरा सांगते कमलीचं नाव, असं व्हायला आता एकामेकाला लोटणं चालू आहे। तुम्हाला असं वाटतं आम्ही शेंबडा नाही मी मुंबईचं पाणी पिऊन येईल आवटीचा। तुम्हाला जर मी मुंबईत पकडू शकतो, तुमचा पत्ता लावू शकतो, तर तुमचा इतिहास काढू शकत नाही का मी? हे काय सांगते यानं मला नेलं सायाची तू त्याच्यावर फिदा होती ना पहिल्यापासून। वाटीसा जनलीन चालली गेली त्याच्यासोबत। मोठी तू वाटी आव्हान सांगून राहिली मले जसे काय आम्ही मॅटा खरंच नेलं बाबा, या टकल्यानं नेलं ना मला तिकडे। मला भावा नाही ना आता काहीच काही बोलू राहिला माबद्दल बी तुझी नाही ना। मी मला लेकराला सोडून जाईन का? पण यानं मला जबरदस्तीने नेलं, धमक्या देत जाणं मला। म्हणजे तू जर आली नाही तर तुझ्या लेकराला मारून टाकीन असं बोलत जातो, धमक्या देत जाय। मग मी काय करू?
मी ना तुला धमक्या दिल्या का तूच तर मला फोन करू करू मॅट करत का चला ना मी येतो ना तुमच्या बरोबर मला तिकडे न्या ना आता खोटी बोलून राहिली का खोटी नको बोलू भाऊ मी तुम्हाला खरं सांगतो शपथ घेऊन सांगतो मा मरेल बायकोची हे कुठे बोलून राहिली कमल्या वानाची भावा नाही हे साऱ्या गावाची चावट आहे. चावट कोण रे चावट वानाचं तू असं टकला खालीच्या तुला तर मला नेलं रे आता खोटा बोलून राहिला तू हाती सापडला तर खोटा बोलून राहिला तुला मार खायला धाकाने बोलून राहिला माझं नाव घेऊन राहिला आहे की नाही थांब तू लय बदमाश असं ना तुला मला नेलं ना मुंबईत आणि मुंबईतून मला कुकडच्या तुला काहीच काही केलं थांब तू आता बुडे किती कुणी बदमाश असो काही असो त्या बुड्यानं काही तुला चॉकलेट दिलं असेल पण तुले लाज वाटायला पाहिजे ना बुडे तुले लेकरू झालं पोरगा झाला देवाच्या कुरपीनं त्याला सोडून गेली 4 दिवसा लेकराले लाज वाटली काय जरा एक जनाची नाही मनाची तर शेण खातं की गु खातं काही आहे की नाही माणसात काही बुद्धी गिद्धी आहे की नाही काही त्या डोंगरीला बुद्धी असते तर काय लेकरा सोडून गेली असती या बुडे चटकला गेला हिनं हे दोन्ही बुडे तिन्ही बुडे फसवायला ते डोंगरीच चावट आहे त्या बुडे लोक देऊन फायदा नाही हे या बुडे चटका हे बुडी बदमाश आहे. नाही ना बाबा मी बदमाश नाही ना मी तर बाबा माझ्या लेकराच्या पायी गेली ना नाही तर हा म्हणे की तुझ्या लेकराला मारून टाकतो म्हणे तू जर माझ्यासोबत नाही आली तर मग मी माझ्याकडे होऊ देईन का असं मग चाली गेली बाबा मी याच्यासोबत या डगऱ्यासोबत हो मारू देतील मग मी ना पाहिलं असतं त्याला याच्या गांडीत किती दम आहे मला लेकराला हात लावायच्या अगती पण तू पोन काले गेली चावट खाणीचे तुला ओढ लागला ना त्याचा डांगऱ्या म्हणून गेली तू केव्हा पाहिजे तू काही तुला खाय आली ओढ लागले होते काय सायाचे मोठी आता आव्हान सांगून राहिली हो काही कळ्या खाणीचे तूच चावट आहे माना घेऊन राहिली का तूच तर मला धरू दाबत दवाखान्यामध्ये घ्या ना किस घ्या ना चाला ना मग तुम्ही मैले पट्टावं तो डंगऱ्यात काही दम नाही व तो काही खरा नाही तो डॅन्या पानसवटे आहे त्याच्या काही होत नाही आता तुम्हीच मला आवडता आणि तुम्ही मला पटले काव आणि आता तू बदलून राहिली का कमले खोटं नको बोलू तू खोटा रे चावट वानाचा तू खोटाच ना मला खोटं पाळू राहिला काय शी नाही बापा हे बुडी सांगते या बुड्याचं ना बुड्या सांगते बुडीचं ना या म्हणजे आम्ही काही येडच काढलं का तुम्ही ना आम्हाला या चावडा घे बुड्या बुडी रे कोणाला नेला काही घेणे देणं नाही आम्हाला बुडे बा विचार करू नका घ्या या पिशार काढा यायचा अरे बापा काय रे मारता मरीन फरीन एखादा जाऊ द्या बुडे बाजा सोडून ते कुत्रे म्हणून जाऊ द्या काय नान नका लागू द्या भामटे घ्या त्या दोन्ही लैला मजनू सोडून जा तापच पागल आणि फिरतात छायाचे नीट मागतील तिकडे जा त्या पाठवून देईल बुडे बा नान नका लागू नांदी नका लागू काय मॅट झाला का तू शांत राहा काही बोलून राहिला का तरी झपके मारा लागतात आता आपली किती बदनामी झाली दवाखान्यातल्या का तू होता म्हणून पैसे भरले गेले नाही डॅनीले कपडे धुवा लागले असते ना कडकडे डॅनी सोड नको रे सोड सायजीले यायले तर मी सोडणारच नाही ना लय दिवस वाट पाहून राहिलो ना बुडबा घ्या तिकडे आपण तयारी करेल आहे ना घ्या तो दिसा घ्या उलटे टांगून मारून घ्या गडे घ्या लय परेशान केलं रे लय परेशान केलं ना हितभर लेकरू सोडून गेले लाज वाटते इले चांगला दाबून हाना इले हाग्या मार द्या इले चांगला तिचं कमळलं मुळलं पाहिजे बापा या कमलीले जे काय करायचं ते करा पण मला नका मारू बाबा मी काहीच करेल नाही ना मी कशात काही नाही ना काही घेणं देणं नाही बापा मला मी वैकत नाही तुम्हाला गाले वाली वैकत नाही इले मला फटाफट टाकलं ना नाही तुला काहीच नाही करू तुया फक्त मुके घेतो आम्ही टेन्शन घेऊ नको तुला काहीच नाही करू तू फक्त सेपरेट राह शाकीर घे बरं घे इले घे तिकडे घे आपल्या घे तिकडे तयारी करायला यायची अंकल येताना चल बुड्या बुडी चल जल्दी चला चला चालो म्हणजे ना हे कुठे झाली गड्या चिरपी चालून राहिली पाहि ना तिचे पाय ना कशी बेंड झाली पाहतं अरे बेजात हे दिलं वाटतं एवढ्या दम माय वाटतं बा याच्यात जास्त दम दिसते मला या समाशा काय बापा थंडी गारच करून टाकली ना पाहणं तिला चालताही नाही येऊन राहिलं ना 2-4 दिवसात तर बापा हे कोळी करून टाकली त्यानं म्हटलं का बेकार आले का बुडा पुरा कातवायला खास करते का रे बाबा हात पुरा बय गेला बाबा हात चांगलं झोडायला पाहिजे सायजीले हिच्या ढुंगणारे चांगले म्हणजे असे सारी गरम चटके द्यायला पाहिजे सायजी मला न पाहून आता काय करते बुड्याचं काय प्लॅनिंग करायला बुड्यानं तर का कमले तुला काही जनाची मनाची लाज वाटते की नाही बाईपणावर तू कलंक एकाच भागला नाही दुसरा केला दुसऱ्यात भागला नाही तिसरा केला तिसऱ्यात भागला नाही चौथा केला 5वा बी केला लाजगीच वाटते की रे तुला बेसरमले काय लाज वाटणार आहे रे बा इले लेकरू झालं तर 4 दिवसात सोडून गेली ना या समाजसेवका बरोबर ते मग सांग किती भावना आहे तर हिचं एकाच भागत नाही काही इले कसं वेगवेगळे पाहिजेत नमुने काय ना कशी हे कोळी झाली तर का हा चांगला आहे की आता चांगला देऊन राहिला काय सांगू बाबा तुम्हाला यानं मावर मोहनी टाकली ना बापा यानं निंबून ते कळदोडेन ते बिबे भारून आणालते ना बापा यानं काय केलं काय नाही बापा याच्या वशमध्ये झाली यानं मला मुंबईला नेलं ना तशा याच्यात मला काय शोक आहे का बाबा मला 4 दिवसाचं लेकरू सोडून जायचं पण यानं मला काही सुचू नाही दिलं ना मला काही समजे नाही ना बाबा माझा दिमाग सगळं हँग केलता रे यानं
पण असं तर का तू मावना सांगून राहिली का? थांबतो मी बजेट बसवतो ना तुया. बापा बोडे बा, तुम्हाला जसं तसं फसवलं की नाही डंगरीनं कमली ना, तसं मला फसवलं ना, फुस लावली नाही ना. तुम्हाला सारच देतो म्हणे मी, चाला म्हणे, आय लव्ह यू करत आहे मला तेल. डार्लिंग मागं काय सांगत तुम्ही, दवाखान्यात अशी मागं लागली होती माया की तुम्हाला प्रेम करतो म्हणे मी, तुम्ही माझ्यासोबत राहा, टमुक करा चाला म्हणे. हिनच नेलं ना मला. काही नाही, हिनं तर नेलंच असेल म्हणा. हे बाव नाही तर आता आम्हाला दोघायला चिवत्यात काढू शकते ते, तुले काय नेऊ नाही शकत काय ते. साऱ्या गावाची बाव नाही हे कमलीचं. नाही ना बाबा, मी कोणाला नेलं नाही ना बाबा. मला जा वाटते का 4 दिवसाचं लेकरू टाकून पण यानं काय केलं काय माहित बाबा. मार जादूच केले ना, जादू टोळाच केला ना यानं. नाही तर मला काय शोक होता काय मला लेकरू टाकून जायचा. सांगा ना तुम्हीच, मी तशी नाही ना. म्हणून राहिली तर तशी नाही, 3 बुटे ढोपरून राहिली तरी नाहीच म्हणता तशी नाही. तुला सज्जनास का बा, मानाव घालून राहिली तूच तर मला आय लव्ह यू करत. बुडे बा, मी दवाखान्याचं बिल भरून राहिल. तू हे काय म्हणे 60,000 काय गमता म्हणे, पुढे आपल्या कामात चाला म्हणे, आपण पाहून मी येतो म्हणे तुमच्या बरोबर. या डोंगरात काही दम नाही राहिला म्हणे, खाक झाला म्हणे. याचा दम पुरत नाही म्हणे, आता तुमच्या बरोबर येतो म्हणे मी. तुम्ही लय आवडून राहिले म्हणे, आय लव्ह यू डार्लिंग अशी म्हणे मला. हे बेजाच आवड आहे ना, हिनं फसवलं ना मला डोंगरीनं. डंगरे वानाची मी कधी म्हटलं तुला पैसे देऊ नको काय, तू असं ठिकाणात सोय नव्हती रे. इकून तिकून पैसे मागून आणले, तुला कर्ज केलं आणि सांगून राहिला की मी समाजसेवक आहे असं आणि तसं आहे. कोणतं बिल भरलं होतं तुला चोट्ट्या मला म्हणत की बिल भरलं मी ना, तू या असं केलं तसं केलं. मला वाटलं बाबा भरलं शिन बिल. तुमचं भारूड दोघायचं जाऊ द्या, तुमचं भारूड दोघायचं ऐकायला नाही येईल ना आम्ही. तुम्हाला कसं टपोरे मारायला येईल. हा, तू कमले किती चावट असतो आम्हाला माहित आहे ना. हा समाजसेवक किती भावाना आहे तेही मला माहित आहे. यानं मला हे फसवलं ना. हा का रे समाजसेवक नाही ना भाऊ, मी काल तुम्हाला फसू. हे पुढे हे कमली भाव नाही ना. अंकल इनका मत सुनो, ये दोनों भी चैप्टर है. ये डांस बार में ऐश कर रहे थे. हाँ, काटा भाई संबंध है ये बुड्ढे के. बुड्ढा बहुत पहुंचा हुआ है, ये डॉन से संबंध है इसके. हाँ, मुंबई में घूम रहा था ये. बहुत ज्यादा चैप्टर है. ये बुड्ढा बुड्ढी हमको घुमाया मुंबई इसने. हाँ, पीछे घुमाया इसने. हे दोघं बी जोच्या चॅप्टरात डोंगरा डोंगरी. हे कमली तर साऱ्या गावाची आहे. कमली सांगून राहिली समाजसेवकाचं ना, समाजसेवक सांगून राहिलं हिचं ना. हा का रे, जास्त हे शिकून राहिले का आम्हाला तुम्ही? आम्हाला का शेंबडे समजता का तुम्ही? भाऊ, मी बायकोची भरेल बायको शपथ घेऊन सांगतो, मी काहीच केलं नाही ना. हिनच मला बसवलं आहे ना. इले लय आवडलं होतं ना मी. आवडला असेल ना तू आवडला असेल मला गॅरंटी आहे ना. हे पावन आहे ना. हा, इले काय कोणाचा आता काय बोला ठिसा बोलून फायदा नाही. इले का कोणाचं गोड लागते ना. थंडी गार पाहिजे व्हायला. असं तसं जमत नाही की काय कमले. काय झालं कमली, याच्या मागं गेली तर चोकोबार दिला का काय तुला चोकेले. का केव्हा गोड लागले त्याचे तुले. लाज वाटायला पाहिजे जरा जनाची ना मनाची. हा झाला की त्याला धरतो, त्याला झालं की त्याला धरतो. लाज आहे तुले बेस्तरम खानीचे. मला कोणा काहीच नाही दिलं ना बाबा. यानं मला जादू टोना केला ना. यानं मला मुंबईला नेलं. नाही तर मला कोणता शौक होता बाबा मुंबईला जायचा आणि याचे कपडे घालायचा. हा मला इकून राहिलता ना. यानं पिल्यान केलता ना मुंबईत जाऊन इकेता मला. आता तुम्हाला काय सांगू बाबा, म्हणून ते कपडे घातले नाही तर मला काय सूद होती बाबा. मला तर यानं जादू टोना सगळं अटकून टाकलं. खोटं नको बोलू तू. हे काय म्हणे माहिती का, डार्लिंग म्हणे मी जेवण दिसली पाहिजे, मला जीनचा पॅन्ट टी शर्ट आणा म्हणे, वरून जॅकेट आणा म्हणे, चष्मा आणा म्हणे. हिनं मला बायकोला हिनं आणायला लावलं मला. हे हिले मोठा शौक आहे कपडे घालायचा. तू कोण खोटं बोलून आला कोण खरं बोलून आला. घे शाकीर घे बरं येईल उलट टांग बरं येईल. चा 3rd डिग्री इस्तेमाल करू आता. बस झालं यायचं कीर्तन ऐक ना. हे एकामेकावर कोलून राहिले फोकणी. चला घ्या यायले उलट टांगा चला. बस झालं यायचं आता. हा अंकल लेता मै लेता. अरे बाबा हिच्या बरोबर बोली बार खा लागते घड्या कर बेकार राहते आता. अरे घडा कसं राहता कसं रे बाबा. जल्दी बाबा मी काही नाही केलेलं. मला काय उलट टाकता बाबा. या टकलेले टाका रे. यानं तर सगळं केलं. तू सांगूच नको टकल्यानं केलं आणि यानं केलं. थांब ना तू उलट टाकू दे मग सांगतो तुला काय आहे. दणके बसली की नाही बरोबर बाहेर निघते सारं मागचं पुढचं. करतात रे मुंशीर आम्ही सुरू झोडप नाही इले. अजून तर काही आवाज येऊन नाही राहिला बाबा. एक गप्पा गोष्टी चालू आहेत नाही काय लेखाचे कशा आहेत रे. देवा होईन ना मूर्त चालू. थांबा जराशे शांतता ठेवा. थांबा जराशे. काय रे कमली तर काही जलवा करून राहिले गड्या मुंशीरा. जीनचा पॅन्ट टी शर्ट त्या आलेले का बुड्डी असल्या काही शक्षी दिसून राहिली पण कमली. खरं सांगतो तुले. काही लोक जवानच वाटून राहिली. मग बुडीला आणू का रे मी जीनचा पॅन्ट टी शर्ट अशी दिशीन का माझी बुडी. काही बोलता का बुडी बा. ती डोंगरी चावट आहे म्हणून घालते जीनचा पॅन्ट टी शर्ट. तिले काय धंदा ती तशी जाय ना बोगस. म्हणून कपडे घातले तिनं. चांगल्या बाया घालतात का असे कपडे. मारू नका रे. लंब्या मला मारू नको ना बाबा. एवढं जरा मारत का रे. मेले रे बाबा मेले. बाजून झालं सुरू. आणि कशी गुन्हा रे मावन व मापावन मेली काय नव्हती तिला काही लागत नाही ना. दडसा व्हाईल ती. अरे अजून हातही लावला तर बाबा माय वन बापा सुरू केलं होतो ना. काही नाटके आज हो तू.
पोराले सोडून गेली हीच बर पोराले तर आणि वाटलं लाज जराशी का जोड रे जोडीले लंब्या हानीले मजबूत हान सायाजीले विचार करू नको हिचा. अरे ओगळ्या मला का मान पण बारे हे बुड्डी भावा नाही ना कमली भावा नाही ना बाबा मी समाज शोक आहे ना मला काही घेणं देणं नाही ना कोण्या गोष्टीचं पण बाबा हिनं मला फसवलं ना ओगळ्या मम्माला का मारतो रे बापरे ओ बाबा टेम्पो बाबा पुढे बा जाऊ द्या हो बाबा मारू नका बाबा ते झालं द्या सोडून द्यायले जाऊ द्या कुकडे पाकडे खाल्ले द्यायले बोगस हात ते दोघं बी नान नका लागून बापा काय तुम्ही लागले बाबा. शांताराम मधात भडपड करू नको हान रे डॅनी चांगले हान मजबूत हा विचार ना गुरु चांगले हाना द्यायले मग पाहून घेऊ पुढचं पुढे काय आहे तर सायाचे हा हितभर पोराला सोडून चालली त्या समाजसेवकाला पहिले पाहतो सायाले बुड्ढा बुड्ढी है ज्यादा वही कर रहे ना कीड़े जैसे है मुंबई में घुमाया हमको साली ने डांस बार में जाइए डांस करने जा रही है साली बुड्ढी डंगरी होके ऐश कर रही है बुड्ढे मेरे अंकल को फंसा है साली तूने ये आप वो माँ वो आपा कर रही मार में जाने का ज्यादा शौक है ना इधर कर डांस कर चल हाँ इधर करना आ रही डार्लिंग माँ की साली है खरकटी हाँ अंकल तुमको भेजा फंसा इसने ये भेजा चालू चीज है पप्पा चांगलाच पिक्चर काढणं चालू आहे पप्पा हे तर पप्पा बेकार आहे बा आज हा अरे पप्पा पहिला नवरा तिचा जो टकल्या पेजा बेकार आहे बडा काही बेकार आहे वाचन शागीर गिगीर त्याचे मुंबईचे डॉन आणले बस लोकांच्या चेहऱ्यावरून माणसानं परीक्षा नाही करायला पाहिजे बुडबा बेकार असते ना पान कसा निघला तो डॉन. अरे बाबा मारू नको रे बाबा पाय शेजार व्हायला ना रे बाबा बाय पाय ताची तुटती ना अरे बाबा मारू नको ना रे ओ माऊ अरे शिजर होईल हा बुड्डा घ्यायला लागते नाही वाटलं तुला शिजर मोठा जीनचा बॅन टी शर्ट घालून लाज वाटली तुले बिन लाजा खानीचे मोठी ऐश करून राहिली आणि आता टाचे तुट्टींची चेन शिजर होईल काचं काय नाटकं करतं तू ते डॉक्टरीन बी अशीच होती वाटते हा साले. अरे ध्यानी बुडबा तुम्ही म्हणतात बोल नका हो मा शाखेतले हाणू द्या ना पहिले पिशार काढू दे द्यायचा तुम्ही राजा म्हणतात इचकून टाकता सर हे बोल नका तुम्ही म्हणता हे तुम्ही जर असं म्हणतात बोलसान ना तर हे बोलणार नाहीत ना मिट्टू सारखे पोपटासारखे कबलणार नाहीत ना येईल फटके खाऊ द्या ना पहिले तुम्ही हे जरा शांत ठेवा म्हणतात बोलू नका काही बोलू त्याच्या बुडीले नाही रे बाबा मी काही बोलत नाही पण कसा आहे गड्या मा जीव असा करून राहा ना जदलोक सांगत नाही तदलोक यायचा पिक्चर काढणं बंद करू नका हाना साय गेले हाना ती भावना आहे बा हे बुढी सांगा आता आणि तो समाज शोक नार कलम काय ना बा तुले काहीच माहित नाही सरपंच तो समाजसेवक किती भावना आहे तो त्यानं दवाखान्याचं बिल भरायला लावलं हा बापा त्या लाईन्या पाटलानं शांतारामनं पैसे भरले म्हणून तो त्यांनी घरी आला लेकरू घेऊन नाही तर त्याला थोडीसा करकोटे कपडे धुवा लागले असते काय सांगतो तू दवाखान्यात अटकवलं या समाजसेवकानं कमलीचं आणि त्या समाजसेवकाचं आजचं लपलं नशीन भाऊ हे पहिल्यापासून चालू अशीन हे आता कसं उघडशी झालं त्याचं म्हणून नाहीतर हे तर लय बावन काम आहे हा उखा पहिल्यापासूनच लफडं अशी नाहीतर अंधीमध्ये लफडं तुटतच नाही हे फक्त नाटकं होते कमलीचे काहीतरी जा गेम प्लॅन अशीनच हे बावन पहिल्यापासूनच वाटे ना काय खरं नाही गड्या एखाद्या जीव घेते बाबा डॅनी बुडा काय मला काही खरं नाही दिसून राहिलं हे बेजा बेकार नान दिसून राहिला पुरा गरम व्हायला बाबा डॅनी बरोबर आहे त्याचं बी आता हित बरोबर लेकराला सोडून गेला माणसाला कसं वाटते कसं वाटते माणसा अपमान होते ना बाबा मारू रे ओ गड्या कोण आहे तुझं मारू बाबा मला काही घेणं नाही रे ही डंगरी भाव नाही गड्या ओ गड्या भाऊ मारे तरी जीव जाते रे मला वाटतं की रे बाबा पहिले तर बीपी खायले रे अरे गड्या माय बीपी तास हाय होते ना दवाखाना चालू आहे माया होते ना तेरी बीपी हाय होते ना डंगरे बुड्ढी को भगाने में हुई तेरी बीपी हाय अभी बीपी हाय हो रही तेरी झपके खा रहा तू तो काय तू नाटक कर रहा है तू हमको चूतिया बना रहा है कि तू साले तेरे जैसे तो बहुत देखे मैंने ये धंधे करने वाला हूं ना मैं तेरे जैसे बहुत झोड़े ना मैंने ये बुड्ढा मरा तो चलता मैं देख लूंगा क्या है तो आगे लेकिन इसको छोड़ साली को हाँ इसका विचार मत कर अंकल तुम टेंशन मत लो ना मैं ये ऐसे बुड्ढे बाड्ढे तो बहुत देखे ना ऐसी चालू चीज ये बुड्ढी भी देखी मैंने इन्होंने मेरे को मुंबई घुमाया तो ये तुमको नहीं घुमाएगी क्या ये साले भेजा चैप्टर है ना कशी झोडणं लागली हो जीन्सचा पॅन्ट टी शर्ट घालते ते जलवा करते आहिले बरी झोड चष्मा मेस्मा बापा काय जलवा दिसा घे मग आता दाबून कसा जलवा आहे झोड डेनी झोड विचार करू नको लवकर कबोल लवकर सांगून राहिलो तू कमल्या कसं झपकी बसती न दिसा आता बस झाला लाड मोकड्यानं काय जे काही आहे ते वक लवकर तू लेकराली सोडून काऊन गेली या समाजसेवकाचं तू काय होतं लपलं होतं काय पहिल्यापासून हे लेकरू दुसऱ्याच आहे हे लवकर सांग लवकर उगल लवकर वक पटपट बुडबा डॅनी बुडबा असं बोलूच नका ना विचारून काय राहिले मा शागीर झोडतील द्यायले पहिले पिचार काढू द्या ना मग बरोबर सांगते ते मिट्टू सारखी तशी भाजरत नाही बरं ते तिनं मला फसवलं राजा एवढा चॅप्टर असल्यावर तुम्ही काय राजा तुम्ही तर साधे संपवला
कल तुम हट जाओ बाजू में हट जाओ ना, मैं इसका पीछा निकालता ना, मेरा दोस्त और मैं दोनों भी निकालती इसका पीछे. बाबा मी काहीच नाही केलं ना बाबा, काहीच नाही केलं ना. तुम्ही काऊन मला शक घेऊन राहिले बाबा? हे लेकरू तुमचंच आहे बाबा. मी 9 महिने मी ना पोटात भागवलं ना, तुमच्या घरी राहिली ना. असं कसं करीन बाबा? तुम्ही डायरेक्ट म्हणून राहिले हे लेकरू मी सांग कोणाचं आहे? तर तुमचंच आहे ना, तुमचंच आहे ना ते. काय सांगून राहिले हो? तुमचं आहे हा? सारं गाव चोरून आली नाही मला म्हणून राहिली हा? खरं सांग मुकड्यानं. हो समाजसेवका टकल्या, तू बी सांग पद्धतशीर काय आहे तो. पहिल्यापासून लपड होतं का तुमचं? बुडबा पहिल्यापासून नाही तर काय माणूस काय 5 मिनिटात भेटला 10 मिनिटात बायकोन येली असं काही होते का? हे पहिल्यापासूनच यायचा जुगाडा काहीतरी हा लफडेखोरीचा. कल तुम बातें मत करो इनसे बातें करोगे तो ये कबलेंगे नहीं, बोलेंगे नहीं कुछ. इनको कैसा फटका मारना पड़ता तब ये बोलते ना. हाँ, नहीं तो धुनी लाओ, धुनी देता ना इसको. बर्फ की लादी चाहिए थी यहाँ पे. हाँ, बर्फ पे लिटाए ना तब बर बोलते है. ठीक है शाकिर, तुझे जो करना है वो कर तू तेरे हिसाब से कर. मित्र हुरु धागा आपण उद्या पाहू. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन हा चॅनलला सबस्क्राईब करा. अजून काही कमली काही कबलली नाही. कबलल्यावर आता तुम्हाला माहितच पडेल काय आहे काय नाही. रामायण तर हिचं हे लय बावन आहे ना, कबलूनच नाही राहिली.